नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्तम लक्षण या पद्यरचनेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 अभ्यासत आहोत आणि ह्या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या पाठामध्ये आपण संत रामदास स्वामी कृत श्रीमद दासबोध ग्रंथातील समासातील काही ओव्यांचा अभ्यास करणार आहोत। या आधील 2 भागामध्ये आपण उत्तम लक्षणाचा विस्तारित रूपामध्ये अभ्यास केलेला आहे। उर्वरित काव्याचा पद्याचा काही अंशाचा अभ्यास या भागामध्ये करणार आहोत आणि त्यानंतर या पाठाखालील स्वाध्याय सुद्धा आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग उर्वरित पद्याचा अभ्यास आपण सविस्तर रूपामध्ये करूया। संत रामदास स्वामी हे आपल्याला आदर्श व्यक्तींची लक्षणं, गुण, वैशिष्ट्य काय असतात हे सांगत असताना सांगतात की कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात, की कधी कुणाचे उपकार आपण घेऊ नये, कुणाचे ऋण आपण घेऊ नये आणि जर कधी वेळ आली, प्रसंग आला आणि आपल्याला नाईलाजाने कुणाचे उपकार घ्यावे लागले तर ते उपकार आपण त्या उपकाराची परतफेड जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर करायचा प्रयत्न करावा। आता बघा, कधीही वेळ पडला, प्रसंग आला तर आपण कधी कोणाकडनं मदतीची अपेक्षा करू नये, कारण की काय होतं, वेळ प्रसंग आपला निघून जातो। कठीण प्रसंग किती वेळ असतो, काही कालावधीसाठी आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात, पण ते प्रसंग कालांतराने बदलतात। पण त्यावेळेस आपल्याला काय करावे लागतात, कोणाची मदत घ्यावी लागते, कोणाचे उपकार घ्यावे लागतात आणि ज्यावेळेस आपण कधी कोणाचे उपकार घेतो, कोणाची मदत घेतो, ती लोक काय करतात, वेळ प्रसंगाला आपल्याला 1000 वेळा बोलून दाखवतात आणि त्यामुळे आपण त्यांच्या उपकाराच्या ओझेखाली, त्यांनी केलेल्या मदतीच्या ओझ्यामुळे आपण मन मारून जगत राहतो आणि त्यामुळेच कधीही कोणताही प्रसंग पडला, शक्य तितकं इतर लोकांची मदत घेणे, उपकार घेणे टाळावे आणि नाईलाज खातर जर कधी आपल्याला कोणाचे उपकार घेण्याची, कोणाची मदत घेण्याची वेळ आली तरी ते उपकार आपण काय करायचे, त्या उपकारातून आपण लवकरात लवकर मोकळे होऊन जायचे, की त्यांचे उपकाराची परतफेड आपण लवकरात लवकर करावी। मग ती कशाच्याही रूपामध्ये असू दे, अगदी पैशाच्या रूपामध्ये असेल तरी कोणी आपल्यावर आर्थिक मदत करून आपल्यावरती उपकार केले असतील तर जेव्हा शक्य होईल तेव्हा आपल्याकडे पैसे आले तर आपण त्याचे पैसे देऊन टाकावे। कधी आता तुम्ही विद्यार्थी आहात, कधी जर तुम्हाला अभ्यासासाठी, नोट्स बनवण्यासाठी कोणाच्या मदतीची गरज पडू नये असा तुम्ही प्रयत्न करावा। शक्य तितका तुम्ही स्वतःचा अभ्यास वेळेत पूर्ण करायचा प्रयत्न करावा। जर तुम्ही वेळेत सगळ्या गोष्टी करत राहिल्या तर तुम्हाला परीक्षेच्या वेळेस कोणाकडे नोट्स मागण्याची वेळ येत नाही। मग जर समजा आपण स्वतः प्रयत्न केले नाही, अभ्यास केला नाही, मेहनत केली नाही तर आपण कधी कोणाची मदत घेतली तर नाईलाजाने आपल्याला 10 वेळा तो विद्यार्थी, मी तुला मदत केली म्हणून तू पास झाला, मी तुला मदत केली म्हणून तुझं भलं झालं, असं 4 वेळा ऐकवत असतो। म्हणून कधी कोणाचे उपकार घेऊ नये। पण जर समजा आपण कधी आजारी पडल्यामुळे आपण शाळेत जाऊ नाही शकलो आणि त्यामुळे आपले नोट्स अपूर्ण राहिल्या तर त्यावेळेस नाईलाजाने आपण कोणाची तरी मदत घेतली पाहिजे। पण ती मदत घेतल्यानंतर आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि शक्य असेल तेवढी त्याला त्या आपण घेतलेल्या मदतीचं आपण पुन्हा परतफेड केलं पाहिजे। परपीडा करू नये, विश्वासघात, पर म्हणजे दुसऱ्यांना, पीडा म्हणजे व्यथा, दुःख, तर कोणाचंही मन दुखेल, मनाला दुःख होईल, कोणालाही कष्ट पडतील अशा गोष्टी आपण करू नये, कोणाचाही विश्वासघात करू नये। जर एखाद्या व्यक्तीने आपल्यावरती विश्वास ठेवला तर आपण त्या विश्वासाला तडा देऊ नये, कोणाला व्यथित करू नये, बेईमानी करू नये। म्हणजेच काय, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात।
सहसा कोणाचे उपकार घेऊच नये आणि घेतलेच तर ते लगेच परतफेड करावे. उपकारातून लवकरात लवकर उतराई व्हावे. दुसऱ्याला दुःख देऊ नये, दुसऱ्याला व्यथित करू नये, दुसऱ्याला दुःख होईल असं कधीच वागू नये, कुणाचा विश्वासघात करू नये, कोणाबरोबर बेईमानी करायची नाही. पुढे संत कवी म्हणतात की व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. व्यापकपण म्हणजे मोठेपणा. आपल्या मनाचा मोठेपणा आपण कधी कमी करू नये. आज बघा, मनुष्याच्या मनातील जो जिव्हाळा आहे, प्रेम, आपुलकी, ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होत चाललेला आहे. माणुसकी आपल्याला पाहायला मिळत नाही. तर हा मनाचा जो मोठेपणा आहे तो कधी आपल्या जीवनातून कमी करता कामा नये. पराधीन होणे, पराधीन म्हणजे दुसऱ्याच्या अधीनस्थ होणे, दुसऱ्यावरती अवलंबून राहणे. आता बघा, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही आता आई वडिलांवरती पूर्ण अवलंबून आहात. तुमचं पूर्ण जे जीवन आहे विद्यार्थी दशेमध्ये असल्या कारणाने तुमच्या आई वडिलांवरती तुमचं जीवन आधारित आहे. तुम्ही त्यांच्या अधीनस्थ आहात, परावलंबी आहात तुम्ही आई वडिलांवरती. आणि तुमच्या भविष्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करतात, कष्ट करतात, जास्तीत जास्त मेहनत करायचा प्रयत्न करतात आणि ते तुम्हाला चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. पण जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात तोपर्यंत त्यांच्यावरती तुम्ही अवलंबून आहात. पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, कमवते व्हाल, तेव्हा तुम्ही स्वतःवरती अवलंबून असले पाहिजे. म्हणजेच काय, स्वावलंबी असले पाहिजे. आता तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून ठीक आहे, पण आपण पाहतो की घरातील किंवा बहुतेक लोक जे असतात ते काय करत असतात, नेहमी दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. आणि त्यामुळे काय होतं, दुसऱ्यांवरती अवलंबून असत असताना आपण आपल्यामधील कष्टाळूपणाची, मेहनतीची सगळ्या गोष्टी विसरून जातो. म्हणून कधीही कोणाच्या अधीनस्थ राहू नये. नेहमी आपण स्वावलंबी असले पाहिजे. आपले ओझे घालू नये कोणी एकासी. आपले ओझे म्हणजेच काय की आपण कोणावरती तरी भार बनून राहणे, स्वतःचं भार बनून दुसऱ्यांवरती अवलंबून राहणे. तर मग असं एकावरती कोणावरतीही आपण आपलं भार घालू नये. आपला जीवनाचा जो भार आहे, आपलं जे काही ओझं आहे ते सगळं आपणच आपलं काय केलं पाहिजे, सोडायचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाचे म्हणतो ना, स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधी सोडू नये. मग आपलं मन नेहमी व्यापक ठेवावे, माणुसकी जोपासावी, परावलंबी होऊ नये, कुणावरतीही आपले ओझे नाईलाजाने लादू नये. पुढे संत कवी म्हणतात की सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य मार्ग म्हणजे सत्याचा मार्ग, रस्ता. पंथे म्हणजेच मार्ग. तर मग अशा रीतीने बघा, आपण नेहमी सत्यानेच वागलं पाहिजे, खऱ्याच्या मार्गावरती चालले पाहिजे. असत्य म्हणजे खोट्यापणाच्या मार्गावरती कधी जाऊ नये. त्यामुळे काय होतं, सत्याचा मार्ग जर आपण सोडला तर खरेपणाला काही महत्त्व उरत नाही. म्हणून सत्याचा मार्ग कधी सोडू नये आणि खरेपणाने नेहमी वागावे. असत्याच्या किंवा खोट्यापणाच्या मार्गाने चाललं तर सगळ्यांचं अहितच होतं. खोटारडेपणाने करून आपण काय करतो, त्या खोटेपणामुळे आपण आपल्या जीवनाचे चांगले तत्व गमावून बसवतो. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. आता बघा, काही लोकांना सवय असते की खोटं बोलण्यामध्ये त्यांना फार गर्व वाटत असतो, अभिमान वाटत असतो. पण तो अभिमान खोटं कधी लपून राहत नाही. कधी ना कधी सत्य बाहेर येतच आणि तो खोटेपणा किंवा असत्य हा क्षणिक असतो. पण सत्याचा मार्ग हा क्षणिक नसतो, तो नेहमीच त्याचं वास्तव्याचं परडं नेहमी, सत्याचं परडं नेहमी जड असतं. म्हणून ह्या असत्याचा किंवा खोटारडेपणाचा कधी गर्व बाळगू नये. अभिमान म्हणजेच गर्व. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. अपकीर्ती म्हणजेच काय
की कीर्ती, अप म्हणजे वाईट, ते वाईट मार्ग किंवा कीर्ती म्हणजे स्तुती करणे, एखाद्याची प्रशंसा करणे. तर अशा रीतीने कधीच आपण कोणाची चुकीची स्तुती करू नये, वाईट स्तुती करू नये आणि आपली पण वाईट स्तुती होईल, वाईट गोष्टी आपल्याकडून होतील आणि त्याचा सगळ्यांवरती विपरीत परिणाम होईल, असं कधीच आपण करू नये. अपकीर्तीची कधीच आपण बळी पडू नये. सत्कीर्ती वाढवावी, वाढवावी म्हणजेच वाढवणे. सत्कीर्ती म्हणजे चांगली कृती, चांगली प्रसिद्धी, चांगला व्यवहार, चांगले आचरण. तर आपलं आचरण नेहमी चांगले असावे. विवेक दृढ धरावी वाट सत्याची. विवेक म्हणजे काय? सत्सक विवेक बुद्धी. दृढ धरणे म्हणजे त्याच्यावरती निश्चय करून पुढे जाणे. वाट सत्याची की नेहमी आपण सत्याची मार्ग धरला पाहिजे. सत्सक विवेक बुद्धीने वागलं पाहिजे. आपल्याला कळालं पाहिजे की चांगलं काय आहे, वाईट काय आहे. चांगल्या विचारांचं आपण काय केलं पाहिजे, मार्ग अवलंबला पाहिजे आणि नेहमी अशा चांगल्या विचाराने, चांगल्या मार्गाने, सत्याची आस धरून आपण पुढील जीवनाची वाटचाल केली पाहिजे. मग अशा रीतीने इथे संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीचे काय गुण असतात उत्तम लक्षणामध्ये हे आपल्याला सांगितलेले आहे. आता आपण या पद्यामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ पाहूया आणि स्वाध्याय अभ्यासूया. पाहूया कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ: परपिडा, दुसऱ्याला छळणे, दुःख देणे, विश्वासघात, बेईमानी करणे, व्यापकपण, मनाचा मोठेपणा, पराधीन, परावलंबी, दुसऱ्यांवर विसंबणे, ओझे, स्वतःचा भार, कोणी एकासी, कोणावरही, सत्यमार्ग, खऱ्याचा मार्ग, सद्वर्तन, असत्य, खोटेपणा, पंथे मार्गाने वाटाणे, कदा कधीही, अभिमान, व्यर्थ गर्व, अपकीर्ती, बेअब्रू, वाईट प्रसिद्धी, सत्कीर्ती, चांगली प्रसिद्धी, वाढवावी, वाढवावी, विवेक, चांगल्या विचाराने, दृढ, ठाम, मजबूत, ठोस. आता आपण स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला आहे की आकृती पूर्ण करा. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. पहिला आहे अपकीर्ती टाळावी, दुसरा आहे सत्कीर्ती वाढवावी आणि तिसरा आहे सत्याची वाट धरावी. पुढचा आहे आकृत्या पूर्ण करामध्ये दुसरा प्रश्न, कधीही करू नयेत अशा गोष्टी. तर पहिला आहे पुण्यमार्ग सोडू नये, दुसरा आहे पैंज लावू नये, तिसरा आहे कुणावरही आपले ओझे लादू नये आणि चौथा आहे असत्याचा अभिमान बाळगू नये. पुढचा आहे तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण आणि 3 दोष शोधून लिहा. तर आपण पहिलं गुण पाहूया. पहिला आहे इतरांविषयी वाईट न बोलणे, दुसरा आहे गरजूंना मदत करणे आणि तिसरा आहे जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास. दोष पाहूया. पहिला आहे बहीण भावंडांसोबत मत्सर, दुसरा आहे कुणावरही लवकर विश्वास ठेवणे आणि तिसरा आहे कधी कधी आळस येतो. प्रश्न क्रमांक 2, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. तोंडाळ व्यक्तींशी कसं वागावलं पाहिजे, तर तोंडाळांशी आपण भांडण नाही केलं पाहिजे, म्हणजेच काय, तोंडाळाशी भांडू नये. संतांबरोबर आपण कसं वागलं पाहिजे, संत संग खंडू नये. पुढील आहे खालील गोष्टीबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. गोष्टी आहेत आळसबद्दल आपण काय दक्षता घेतली पाहिजे की आळसामध्ये आपण कधी सुख मानले नाही पाहिजे, म्हणजेच आळसात सुख मानू नये. दुसरा आहे परपिडा करू नये. तिसरा आहे सत्यमार्ग कधी सोडू नये. प्रश्न चौथा आहे काव्य सौंदर्य. त्याच्यातील पहिला आहे जनी आडजव तोडू नये, पापद्रव्ये जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. तर याचा आशय तुम्हाला लिहायचा आहे, तुम्हाला समजलेला आशय. त्याच्यामध्ये काव्य सौंदर्य पाहूया आपण. आशय सौंदर्य. उत्तर आहे उत्तम लक्षण. या श्री दासबोध ग्रंथातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यापैकी उपरोक्त ओळीमध्ये 3 लक्षणाची उहापोह केलेली आहे, म्हणजेच वर्णन केलेलं
आहे। ह्या ओळींमधील काव्य सौंदर्य पाहूया। समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास स्वामी म्हणतात, लोकांचे मन मोडू नये, लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये, उलट जनभावनांचा आदर करावा। तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये, अशी संपत्ती हे पापाचे धन असते, म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे, पुण्यमार्ग आचरावा, कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये। हे ह्या ओळीतील काव्य सौंदर्य आहे। पुढे आपण भाषिक वैशिष्ट्य पाहूया। वरील ओळींमध्ये जनासाठी म्हणजेच लोकांसाठी खूप सुगम निरूपण केलेले आहे। तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आलेली आहे। ओवी छंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्वस्थपणे सुलभ झालेले आहे। पापद्रव्ये आणि पुण्यमार्ग यामधील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो। ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो। काव्य सौंदर्यामधील पुढचा प्रश्न आहे आ, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा। उत्तर आहे, उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुण संपन्न व्यक्तीचे लक्षणे समजावून सांगितलेले आहेत। त्यापैकी एक लक्षण उपरोक्त चरणातून सूचित केलेले आहे। मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे। माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो। समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये, स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे, परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलू नये, आपले हसे करून घेऊ नये, निरर्थक असे व्यक्त करू नये, बाष्कळपणे बोलू नये। पुढचा प्रश्न आहे ई, आळसे सुख मानू नये या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। उत्तर आहे, उत्तम लक्षण या ओळीमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादित केलेले आहे। आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे। त्यामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात। आळसे कार्यभाग नसतो या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्व सांगितलेले आहे। माणसाच्या मनाला जे षडविकार जडतात त्यात आळस हा एक महत्त्वाचा विकार आहे। दैनंदिन कामामध्ये आळसाला स्थान देऊ नये। आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते। आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो। आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही, म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये असे समर्थ रामदास स्वामी सांगतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने उत्तम लक्षण हा पाठ आपण अभ्यासलेला आहे। हा पाठ इथे संपतो। धन्यवाद।